नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, SSC-GD 2026 यासाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि मित्रांनो तुम्ही सुद्धा एक्झामची वाट पाहत असाल, तर नक्कीच तुम्ही योग्य व्हिडिओ पाहत आहात. आत्ताच आलेल्या माहितीनुसार एक नवीन अपडेट आलेली आहे. ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा ही अपडेट आलेली आहे. तुम्ही ते बघू शकता मित्रांनो. 11 एप्रिलची ही अपडेट आहे. या अपडेटनुसार मित्रांनो, आपली जी SSC-GDची एक्झाम आहे मित्रांनो, ती डिक्लेअर झालेली आहे. ही जी एक्झाम आहे मित्रांनो, 27 एप्रिलपासून ते मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चालू राहणार आहे मित्रांनो. आणि या एक्झामसाठी मित्रांनो काही अपडेट, काही इन्स्ट्रक्शन खूप महत्त्वाच्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत एक महत्त्वाची जे नोटीस आहे, त्या नोटीसमध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्व्हॉल्व आहेत, त्यासुद्धा मी इथे तुम्हाला मित्रांनो सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ खरंच शेवटपर्यंत बघा, कारण की SSC-GD जी आहे, याच्यामध्ये खूप स्ट्रिक्ट आहे आपण म्हणू शकतो. कारण की त्यांच्या ज्या एक्झाम आहेत, मागे-पुढे कधीच होत नाहीत. फर्स्ट टाईम झाली होती, परंतु आता त्यांनी सुद्धा ते क्लिअर केलेलं आहे. आणि या डेटनुसार आपल्याला ह्या एक्झाम भरायच्या आहेत. हे जे पुढचे 4-5 दिवस आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, सुरू द्यायची आहे व्हिडिओला. त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता आपल्या इथं पूर्णपणे मागे पी-डी-एफ दिलेली आहे. ही जी 11 एप्रिलची पूर्णपणे ही जी पी-डी-एफ आहे, यानुसार जर आपण पाहिलं मित्रांनो, तर इथे तुम्ही बघू शकता सब्जेक्ट आहे ते शेड्यूल ऑफ कॉन्स्टेबल GD इन सेंट्रल आर्मेड पोलीस फोर्सेस, CAPF अँड SSF अँड रायफलमॅन GD इन आसाम रायफल एक्झामिनेशन. अशा प्रकारे पूर्णपणे ही पी-डी-एफ आहे मित्रांनो, इथे बघू शकता. तर याच्यामध्ये अजून पुढे काय सांगितलंय आपण बघूया इन्स्ट्रक्शन काय दिलेले आहेत. तर ऑल कॅन्डिडेट्स हू हॅव रजिस्टर्ड फॉर कॉन्स्टेबल GD इन सेंट्रल आर्मेड पोलीस फोर्सेस, CAPF अँड SSF and Rifleman GD in Assam Rifle Examination 2026 are informed that above examination is being scheduled to be conducted from 27th April 2026 till in May 2026 across various central in the country. म्हणजे मित्रांनो पूर्णपणे भारतामध्ये भरपूर अशा सेंट्रलवरती ही एक्झाम होणार आहे मित्रांनो. आणि ही एक्झाम आहे ती 27 एप्रिलपासून आपली ही एक्झाम सुरू होणार आहे. असं थोडक्यात ह्या आपण म्हणू शकतो, याचा अर्थ होऊ शकतो. सेकंड पॉईंट काय दिला तर इन कॉन्स्टिट्यूशन ऑफ द कमिशन ऑफ इफोर्ट्स टू स्टेमलाइन एक्झामिनेशन प्रोसेस in enhance candidates convenience, an option of exercise preference of week will be provided to candidates appearing in the said examination. म्हणजे पुढे काही आपल्याला वीक्स दिलेले आहेत मित्रांनो. या वीक्सनुसार SSC-GD काय सांगते, आत्ताच्या आता तुम्ही तुमच्या वेबसाईटवरती जा, तुमचं लॉग इन करा आणि जे काही 4 आठवडे दिलेत मित्रांनो, त्यापैकी तुमचा जो परफेक्ट आठवडा तुम्हाला त्या आठवड्यामध्ये एक्झाम देऊ शकताय, असा आठवडा तुम्ही चॉईस करा आणि त्यानुसार तुमची एक्झामची तयारी करा, असं आपण आपल्या भाषेत सांगतोय मित्रांनो. तर अंडर द फॅसिलिटी कॅन्डिडेट्स विल बी रिक्वायर्ड टू बी log in to their respective account in the design portal using credential and the indicated the preference for the examination windows. म्हणजे तेच आहे की तुम्ही आता जाऊन लॉग इन करा आणि तुमचं लॉग इन झाल्यानंतर तुमचं जे काय ते प्रिफरन्स सिलेक्ट करा. आता आपल्याला प्रिफरन्स कशा प्रकारे द्यायचा आहे ते सुद्धा या लेटरमध्ये दिलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता की वीक 1 जो आहे तो 27 एप्रिल 2026 ते 2 मे 2026 यामध्ये पहिला वीक आहे मित्रांनो. सेकंड वीक आहे ते 4 मे 2026 ते 9 मे 2026. थर्ड वीक आहे 18 मे 2026 ते 23 मे 2026 आणि वीक 4 जो आहे तो 25 मे 2026 तो 30 मे 2026. मित्रांनो, शेवटच्या आठवड्याची वाट बघू नका. मी तर सांगेन, जो तुम्हाला परफेक्ट वाटतोय, जो तुम्हाला बाकी तुमची कुठली एक्झाम नसेल अशा प्रकारे वाटतोय, त्या दिवशी तुमचा जो काय तो वीक सिलेक्ट करा आणि लवकरात लवकर एक्झाम देऊन आपलं मोकळे व्हा आणि चांगली एक्झाम द्या. बाकी तुम्हाला जर काय प्रॉब्लेम असतील किंवा एक्झामबद्दल काही क्युरीज असतील किंवा काहीही असेल, तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. त्याबद्दल आपला नेक्स्ट व्हिडिओ येऊ शकतोय. तर ही जी विंडो आहे, ती विंडो कधीपासून सुरू होणार आहे मित्रांनो? तर विंडो 11 एप्रिल 2026 3 वाजल्यापासून ती विंडो सुरू होणार आहे. ती जवळ-जवळ 15 एप्रिल 2026 5 वाजेपर्यंत ती व्हिडिओ चालू असणार आहे. मित्रांनो, आपल्याकडे फक्त 4 ते 5 दिवस आहेत मित्रांनो. या 4 ते 5 दिवसामध्ये जो काही विचार करायचा तो करा आणि पटकन ती विंडो जी आहे ती रजिस्टर करून घ्या मित्रांनो. काहीही अडचण येत असेल, काहीही प्रॉब्लेम येत असतील, लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही सांगू शकता की मला हा प्रॉब्लेम येतोय, मला हे लॉग इन एकदा करून बघा. लॉग इन नसेल होत तर मित्रांनो, लॉग इन आयडी तुम्ही विसरला असाल, जे काय असेल सगळे प्रॉब्लेम लवकरात लवकर कॅरी करून घ्या आणि लवकरात लवकर तुमचं लॉग इन करून ते जे काही प्रिफरन्स आहे ते देऊन टाका. कारण की कसं होणार, ऑल इंडियातले विद्यार्थी एक्झाम देणार आहेत. साईडवरती जोर जो आहे तो जास्त येऊ शकतो. आज सुद्धा येऊ शकतो, उद्या सुद्धा किंवा परवा सुद्धा. हे सगळे जे काही प्रॉब्लेम तुम्हाला फेस करायला लागू नये, त्यामुळे सारखं जे काय ते ट्राय करत राहा. साईड लोड होणार आहे का? तो होणारच आहे. कारण की ती साईड जी आहे ऑल इंडियातून सुरू राहणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर ह्या गोष्टी करून घ्या. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडल्यास प्लीज लाईक करा. त्यासोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. मित्रांनो, पुन्हा भेटूया आशिक दंडोसह, आशिक विश्वासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.